मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये। आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र मोक्षशास्त्र। तर याच्यामध्ये आपण बघतोय की मोक्षाचा मार्ग काय आहे, तर सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य यांची एकताच काय आहे, मोक्षाचा मार्ग आहे। मग त्याच्यामधलं सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य काय आहे, तर त्याच्या पहिल्यांदा काय सांगितले, निश्चय सम्यक दर्शन कशाला म्हणतात, तर 7 तत्वांचं श्रद्धान हेच काय म्हटलेलं आहे, सम्यक दर्शनाचं लक्षण असं म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर पुढचं सूत्र नाही, तेच चाललंय आपलं अजून। हां, तर ह्या तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम मध्ये काय बघितलं आपण काल, की सराग सम्यक दृष्टी, वितराग सम्यक दृष्टी। त्याच्यानंतर ह्या सम्यक दर्शनाचं महत्त्व बघत असताना हे सम्यक दर्शन कसं आढळतं, कुठल्या प्रकाराचं आहे ते पण बघितलं। मग काल आपण बघत होतो की छद्मस्थ म्हणजे जे 12व्या गुणस्थानापर्यंतचे जीव आहेत, तर त्यांच्यामध्ये तर हे सम्यक्त्व आहे 4थ्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत। पण सिद्ध अवस्थेमध्ये हे सम्यक्त्व कसं ओळखायचं असा प्रश्न तिथं एका शंकाकारांनी विचारला होता। मग तिथं काय सांगितलं की जसं 12व्या गुणस्थानापर्यंत जसं सम्यक्त्व आहे तसंच तिथं सिद्धांमध्ये पण आहे। कसं आहे, तर आता आपण मतिश्रुत ज्ञानाच्या द्वारे ते जाणतोय, किंवा 12व्या गुणस्थानापर्यंतचे जीव कशाच्या द्वारे जाणत होते, तर मतिश्रुत ज्ञानाच्या द्वारे जाणत होते। आणि आता हे केवली भगवान कशाच्या द्वारे जाणतायत, केवल ज्ञानाच्या द्वारे जाणतायत। म्हणजे तिथं जाणण्यामध्ये किंवा ज्ञानामध्ये फरक आहे, पण जाणणं तिथं काय आहे तर आहेच। किंवा उलट काय सांगितले की 12व्या गुणस्थानापर्यंत असलेलं सम्यक दर्शन त्याच्यापेक्षा सिद्ध भगवंतांमध्ये असलेलं सम्यक दर्शन कसं आहे, परम अवघाड स्वरूपी आहे असं म्हटलेलं आहे। ह्याच्यासाठी आपण उदाहरण काल बघितलं होतं की पहिलीतला मुलगा आहे, त्याला 2चा पाढा येतोय किंवा शिकवलाय, पण त्याच्या 2च्या पाढ्यामध्ये काय होतंय, कदाचित चुकू शकतंय। पण 10वीच्या मुलाला 2चा पाढा म्हणजे काय आहे, किरकोळ आहे, म्हणजे त्याला बाकीचं ज्ञान एवढं 10वीपर्यंत तो शिकलाय, म्हणजे भरपूर विषयांचं ज्ञान भरपूर प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळं तिथं कसं आहे, पक्केपणा आहे। तसं सिद्ध भगवंतांमध्ये सम्यक दर्शन परम अवघाड स्वरूपी आहे असं सांगितलं होतं। तर त्याच्या पुढचं परत अजून एक प्रश्न विचारलाय, सम्यक दर्शन को मोक्ष मार्ग कहा था, मोक्ष में इसका सद्भाव कैसे कहते हैं। म्हणजे आता मोक्ष मार्गासाठी सम्यक दर्शन महत्त्वाचं आहे, किंवा सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतरच मोक्ष मार्ग आहे असं सांगितलं होतं। पण आता जिथं मोक्ष मार्गाच्या द्वारे आपल्याला मोक्षाची प्राप्ती झाली आहे, मग तिथं हे सम्यक दर्शन आहे असं कसं म्हटलं जातं, असा तिथं प्रश्न विचारलाय। म्हणजे एकदा आपल्याला ध्येयाची प्राप्ती झाली, मग ज्याच्या मार्गे झाली ते कारण तिथं राहणार नाही असं त्यांना विचारायचं, किंवा तसा त्यांचा प्रश्न आहे। लक्षात येतोय का प्रश्न काय म्हटलंय, म्हणजे आपल्याला मोक्ष मिळवण्यापर्यंत सम्यक दर्शनाची गरज होती, मग आता मोक्ष तर मिळाला, मग आता तिथं सम्यक दर्शन कसं असेल असा तिथं प्रश्न आहे। कोई कारण ऐसा भी होता है जो कार्य सिद्ध होने पर भी नष्ट नहीं होता। म्हणजे आता आपण म्हणतो ना व्यवहाराने की आपल्याला गावाला जायचंय, मग गावाला जाण्यासाठी आपण गाडीचं वापर करतो साधन म्हणून, पण आपलं गाव आल्यानंतर काय करतो, आपण गाडी सोडून दिली, वाहन तिथंच, आपला विषय संपला त्या वाहनाचा। मग तसं इथं ह्यांनी विचारलंय की मोक्षाला जाण्यापर्यंत आपल्याला सम्यक दर्शन होतं किंवा त्याची गरज होती, आणि एकदा मोक्ष मिळाल्यानंतर आता तिथं कुठं सम्यक दर्शन राहिलं किंवा कसं राहू शकतं असा प्रश्न आहे। मग उत्तर काय दिलंय त्यांनी, काही गोष्टी अशा आहेत किंवा काही कारणं अशी आहेत की त्या कार्याची सिद्धी झाली, म्हणजे ते कार्य तिथं उत्पन्न झालं किंवा आपल्याला जे पाहिजे ते मिळालं, तरी सुद्धा ते कारण जे आहे तर ते नष्ट होत नाही असं तिथं त्यांनी सांगितलंय। आता त्याचं उदाहरण दिलंय, जैसे किसी वृक्ष की किसी एक शाखा से अनेक शाखा युक्त अवस्था हुई, उसके होने पर वह एक शाखा नष्ट नहीं होती, उसी प्रकार किसी आत्मा के
सम्यक्त्व गुण से अनेक गुणयुक्त मुक्त अवस्था हुई, उसके होने पर सम्यक्त्व गुण नष्ट नहीं होता. म्हणजे काय सांगितलं, एखादं झाड उगवल्यानंतर त्याची पहिल्यांदा काय मुख्य फांदी आहे किंवा मुख्य त्याला जे काही उगवलेलं आहे, तर त्याच्यातून परत काय होतात, झाड वाढेल तसं तसं नवीन फांद्या उत्पन्न झाल्या, त्याला अजून उपफांद्या झाल्या, असं ते झाड मोठं झालं तरी त्याची सुरुवातीची जी मेन शाखा आहे तर ती काय आहे, त्याला धरून आहे, म्हणजे ती तिथं नष्ट झाली नाही. नवीन फांद्या उगवल्या म्हणून पहिली तिथं नष्ट झाली असं होत नाही. तसं सम्यक्त्व हे चौथ्या गुणस्थानात उत्पन्न झालं, त्याच्यानंतर ते पुढं आपण गुणस्थानाच्या द्वारे आपण सिद्ध अवस्थेला प्राप्त झालो. पण तिथं सिद्ध अवस्था प्राप्त झाली तरी सम्यक्त्व तिथं आहे. का आहे, तर तो जीवाचा एक गुणच आहे किंवा ती एक शुद्ध अवस्था आहे श्रद्धा गुणाची. त्यामुळं तो गुण तिथं नष्ट होणार नाही. त्याच्याद्वारे सगळ्या जीवाच्या बाकीच्या गुणांचा विकास झालेला आहे. म्हणजे जीवामध्ये जे बाकीचे गुण आहेत, कुठले आहेत, अजून अनंत गुण आहेत. पण त्या अनंत गुणामध्ये जे काही गुणांवर, ज्ञानावर, दर्शनावर वगैरे जे काही कर्माचं आवरण होतं, तर ते आवरण नष्ट झालेलं आहे. कशाच्या द्वारे नष्ट झालंय, सम्यक दर्शनाच्या द्वारे हे सगळं काय झालेलं आहे, कर्म वगैरे नष्ट झालेले आहेत. त्यामुळे तिथं सम्यक्त्व हा जीवाचा स्वभाव किंवा जीवाचा गुण आहे आणि तो जीवाचा गुण असल्यामुळं जरी मोक्ष प्राप्त झाला तरी ते नष्ट होणार नाही. उसी प्रकार किसी आत्मा के सम्यक्त्व गुण से अनेक गुणयुक्त मुक्त अवस्था हुई, उसकी होने पर सम्यक्त्व गुण नष्ट नहीं होता. इस प्रकार केवली सिद्ध भगवान के भी तत्वार्थ श्रद्धान लक्षण ही सम्यक्त्व पाया जाता है, इसलिए वहाँ अव्याप्तिपना दोष नहीं है. म्हणजे काल आपण हे अव्याप्तीचं बघितलं होतं ना, की सिद्ध भगवंतांमध्ये सम्यक्त्व नसल्यामुळं मग 12व्या गुणस्थानापर्यंतच्या जीवांमध्ये आहे पण सिद्ध भगवंतांमध्ये नाही असं त्यांना वाटत होतं. म्हणून ते काय म्हणत होते की जर सिद्धांमध्ये सम्यक्त्व आढळत नसेल तर तिथं अव्याप्ती दोष येणार. अव्याप्ती म्हणजे काय, अव्याप्ती दोष कशाला म्हटलेला आहे, ते काय येणार, तर एका भागात आहे एका भागात नाही असं असेल तर अव्याप्ती म्हटलं जातं. मग शंकाकाराची शंका होती की 4थ्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत सद्मस्त जीवांमध्ये तर सम्यक्त्व आहे असं आपण जाणतोय, पण सिद्धांमध्ये आहे कशावरून, सिद्धांमध्ये नाही तर मग तिथं अव्याप्ती दोष आला. म्हणजे 12व्या गुणस्थानपर्यंतच्या जीवांमध्ये आहे आणि सिद्ध असणाऱ्या जीवांमध्ये नाही असं त्यांना तिथं शंका आली होती. म्हणून आता इथं काय सांगितलं की जरी ते सिद्ध असले तरी सुद्धा ती झाडाची मूळ फांदी जशी नष्ट होत नाही, बाकीच्या नवीन फुटल्या तरी ती फांदी पण तिथं आहेच, तसं सम्यक्त्व झालंय. सम्यक्त्वाच्या द्वारे सगळे बाकीचे गुण शुद्धतेला प्राप्त झालेत, कर्म सगळे, त्याचं आवरण सगळं नष्ट झालेलं आहे, तरी सुद्धा काय आहे ते सम्यक्त्व म्हणजे मूळ फांदी, तर मूळ काय आहे ते शाखा, तर ती काय आहे तिथं आहेच, त्याचं अस्तित्व नष्ट होत नाही. त्यामुळं तिथं अव्याप्ती दोष नाही असं सांगतायत. फिर प्रश्न, मिथ्या दृष्टि के तत्व श्रद्धान होता है ऐसा शास्त्र में निरूपण है. प्रवचन सार में आत्मज्ञान शून्य तत्वार्थ श्रद्धान अकार्यकारी है, इसलिए सम्यक्त्व का लक्षण तत्वार्थ श्रद्धान कहने पर उसमें अतिव्याप्ति दूषण लगता है. म्हणजे हे 3 लक्षणं जे आपण 3 दोष जे बघितले, काय, अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव, तर त्या दोषांना ह्याच्यामध्ये कसं लागू पडतंय असं त्या शंकाकाराचं म्हणणं आहे. आणि आचार्य काय सांगतायत की कसं हे लक्षण, सम्यक दर्शन हे लक्षण योग्य आहे किंवा तो अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव दोषाने रहित आहे हे तिथं काय करतायत, पटवून सांगतायत. मग आता त्यांनी दुसरा प्रश्न काय विचारलाय की असं म्हटलं जातं की मिथ्यादृष्टीला पण तत्वश्रद्धान आहे, मग मिथ्यादृष्टीला तत्वश्रद्धान आहे म्हटलं तर तिथं ते लक्षण मिथ्यादृष्टीमध्ये पण जाणार आणि सम्यक्त्वामध्ये पण जाणार, म्हणजे अव्याप्ती झाली, अतिव्याप्ती झाली. मग कारण लक्षण लक्षापेक्षा बाहेर दुसऱ्या द्रव्यांमध्ये पण आढळत असेल तर तिथं काय येणार, अतिव्याप्ती दोष येणार. म्हणजे जिथं आपल्याला जे द्रव्य बघतोय त्या द्रव्याचं लक्षण करताना ते लक्षण दुसऱ्या द्रव्यामध्ये आढळलं तर हे आपल्या द्रव्याचं लक्षण आपल्याला कसं कळणार किंवा ते द्रव्य आपल्याला कसं ओळखू येणार. म्हणजे आपण अमूर्तिक बघितलं होतं की नाही, अमूर्तिक हे लक्षण जर जीवाचं केलं तर काय होणार आहे,
बाकीची पण अमूर्तिक द्रव्ये त्याच्यामध्ये पण ते लक्षण जाते, त्यामुळे तिथं अतिव्याप्ती दोष येतोय. मग आता इथं शंका विचारली की मिथ्यादृष्टीला पण तत्वश्रद्धान आहे असं म्हटलं जातं. मग सम्यक तत्वश्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन, मग मिथ्यादृष्टी पण ते लक्षण, मिथ्यादृष्टीमध्ये पण ते लक्षण जातंय आणि सम्यक दृष्टी पण मध्ये पण जाते. मग फरक काय राहिला? मग तिथं काय झालं, अतिव्याप्ती, म्हणजे मूळ जे सम्यक दृष्टीमध्ये असायला पाहिजे तर ते मिथ्यादृष्टीमध्ये पण गेलं, त्यामुळं काय झालं, तिथं अतिव्याप्ती दोष येतोय असं त्यांचं म्हणणं आहे. इसलिए सम्यक्त्व का लक्षण तत्वार्थ कहने में अतिव्याप्ती दूषण लगता है. आता समाधान काय केलंय आचार्याने? समाधान, मिथ्यादृष्टि के जो तत्वार्थ श्रद्धान कहा है वह नाम निक्षेप से कहा है. म्हणजे आता मिथ्यादृष्टीला काय झालंय की 7 तत्व माहीत झालेत, 7 तत्वांची नावं आहेत किंवा 7 तत्व कशाला कुठलं तत्व म्हटलंय हे त्याला काय झालेलं आहे, ज्ञान झालेलं आहे. पण ते ज्ञान कसं आहे, नामनिक्षेपाप्रमाणे म्हटलेलं आहे. नामनिक्षेप कशाला म्हणतात, तर समजा एखाद्या मुलाचं नाव महावीर ठेवलं, काय ठेवलं, महावीर ठेवलं, मग महावीर भगवंतांमध्ये जे गुण आहेत तर त्या महावीर नावाच्या मुलामध्ये आहेत का? नावाने आपण त्याला महावीर म्हणतोय, म्हणजे महावीर भगवंतांचं नाव आहे, त्याचं नाव पण आपण महावीर ठेवले. पण महावीर भगवंतांनी जे काही प्राप्त केलेलं आहे किंवा जे गुण त्यांचे प्रकट झालेले आहेत, सिद्ध अवस्था प्रकट झालेली आहे, असा कुठला गुण त्या मुलामध्ये दिसतोय का? दिसत नाही. म्हणून आपण त्याला काय फक्त नावाने तो महावीर आहे, गुणाने महावीर भगवानांचा जीव पण नाही किंवा तसे गुण पण त्याच्यामध्ये नाहीत, म्हणून त्याला फक्त नामनिक्षेप म्हटले, म्हणजे त्याचं फक्त नाव ठेवले ओळखण्याची खूण म्हणून, पण खरं भगवंतांचे गुण त्याच्यामध्ये नाहीत. मग तसं काय झालं, ह्या मिथ्यादृष्टीला तत्वाचं ज्ञान झालेलं आहे, तत्वाची नावं पाठ झालेली आहेत, तत्व कुठलं आहे, त्याचं काय स्वरूप आहे हे फक्त काय झालेलं आहे, त्याला ज्ञान झालेलं आहे, पण त्याचं त्याला श्रद्धान अजून झालेलं नाही आहे. लक्षात येते का मला काय म्हणायचं? त्याचं श्रद्धान त्याला अजून झालेलं नाही. मग हे जे श्रद्धान झालेलं नाही, त्यामुळे जरी त्याला तत्वाची नावं माहिती आहेत किंवा जीव कशाला म्हणायचं, अजीव कशाला म्हणायचं, ह्याच्या व्याख्या जरी त्याला पाठ असल्या तरी सुद्धा तिथं काय नाही, मुख्य श्रद्धान पक्क झालेलं नाही किंवा त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं नाही, मी जीवच आहे असं श्रद्धान झालेलं नाही. आणि त्यामुळं तिथं काय आहे, त्याचं जे काही ह्या 7 तत्वांबद्दलचं ज्ञान म्हटलं जातं तर ते काय आहे, नामनिक्षेपाप्रमाणे आहे. म्हणजे त्याला ते तोंडपाठ आहे पण त्याचा त्याला भाव समजत नाहीये. भाव समजत नाहीये म्हणजे त्या तत्वामध्ये जो काही अर्थ भरलेला आहे त्या अर्थाचं भावभासन होत नाही. एका मुलाला सांगितलं की 1 ग्लास पाणी घेऊन ये, मग तो मुलगा, त्या मुलाने ते ऐकलं, काय ऐकलं, आपल्याला 1 ग्लास पाणी आण असं सांगितलंय, ऐकलं आणि तो मुलगा तिथंच थांबला. का थांबला, तर फक्त ते शब्द त्यांनी ऐकले, पण त्या शब्दाचा भाव काय आहे की आपण जाऊन पाणी आणून द्यायचे असं आपल्याला सांगितलं, हे त्याला कळलं नाही. मला काय म्हणायचं लक्षात येते का, शब्द त्यांनी ऐकले आणि हो मी ऐकलं, पण त्या शब्दामध्ये जो भाव दडलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी त्याला क्रिया करायला सांगितली, तर ती क्रिया त्याला करायचा आहे, तो भाव त्याला लक्षात आला नाही आणि त्यामुळं काय झालं, ते शब्द ऐकून तो तिथंच थांबला, पुढची क्रिया त्याच्याकडून झाली नाही. का नाही झाली, तर त्याला त्या शब्दामध्ये दडलेला भाव लक्षात आला नाही. म्हणून तिथं काय म्हटलं जातं, त्या ऐकण्याला काय ऐकणं म्हणणार का, त्या ऐकण्याला ऐकणं कधी म्हणणार, जेव्हा त्या शब्दांचा भाव त्यांनी ग्रहण करून 1 ग्लास पाणी आणून दिलं तर तिथं काय म्हटलं, हां त्यांनी आता ते बरोबर ऐकलं. लक्षात येते का उदाहरणाच्या द्वारे? सम्यक दृष्टीचं श्रद्धान आणि मिथ्या दृष्टीचं हे 7 तत्वांबद्दलचं जे काही त्याला माहीत आहे, ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे लक्षात येतोय? तिला पण सम्यक दर्शन म्हणावं लागेल, कारण त्याला पण हे 7 तत्व माहीत आहेत. ह्या 7 तत्वांचं त्याला स्वरूप काय माहीत आहे की बाबा जीव कशाला म्हणतात, अजीव कशाला म्हणतात, हे सगळं त्याला कळलंय. मग त्याला पण सम्यक दर्शन आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे तिथं पण काय होणार आहे, अतिव्याप्ती दोषाचा तिथं प्रसंग येणार आहे. म्हणून तिथं आचार्य काय सांगतायत की मिथ्यादृष्टीचं तत्वश्रद्धान कसं आहे, तर फक्त तिथं त्याला ज्ञान झालेलं आहे पण त्याच्याविषयीचा निर्णय झालेला नाही आहे. मी परापासून भिन्न आहे, मी माझा एक जीवच माझं अस्तित्व आहे, जीव सोडून माझं काय नाही, स्व आणि पर हे त्याचं काय आहे, श्रद्धानाच्या द्वारे त्यांनी स्वीकारलेलं नाही कुणी, मिथ्यादृष्टीने. आणि ते सम्यक दृष्टीने काय केलेलं आहे, जसं आहे तसं जाणून तसा निर्णय केलेला आहे. स्व आणि पर ह्याच्यामध्ये त्याला काय झालेलं आहे, भेद विज्ञान पक्क झालेलं आहे. म्हणून तिथं
अतिव्याप्ती दोष येणार नाही असं आचार्य सांगतात. हा पॉईंट लक्षात आला नाहीये. उगी आपलं किंवा आता कॉपी करणारी मुलं काय करतात, समोरच्यानी काय लिहिलंय ते तिथं लिहून काढतात, पण ते शब्द किंवा त्याच्यामधलं काय आहे काही त्याला कळत नाहीये. गणित सोडवायचे, त्या गणिताचं काय माहित नाहीये, कशा त्याच्या पायऱ्या आहेत किंवा अशी पायरी का आली, तिथं कुठली क्रिया केली, हे काही समजत नाहीये. समोरच्या मुलाचं बरोबर आहे, त्यांनी केलं तसं त्यांनी लिहून काढलं. मग तसं काय आहे, मिथ्यादृष्टीला जे काही ज्ञान झालेलं आहे तर ते पोपटपंचीप्रमाणे आहे. त्या पोपटाला शिकवलेलं असतं. काय शिकवलंय साधूनी, की बाबा पारधी येतील, ते म्हणते जाळं टाकतील, त्याच्यामध्ये दाणं टाकतील, ते दाणे खायला तू जायचं नाही आणि जर जाशील तर तू त्याच्यामध्ये अडकून मरशील. हे सगळं त्या पोपटाला साधूनी शिकवलंय. पण त्याला त्याचा भाव कळलाय का? त्या पोपटाला भावच कळलेला नाहीये. साधूला वाटतं की ह्याचं सगळं, साधू म्हणाल तसं ते म्हणत असतो पोपट, बरं का, म्हणजे हे शब्द सगळे त्याचे पाठ झालेले आहेत. आणि साधूला असा विश्वास वाटत असतो की जर कधी अशी वेळ आली तर हा पोपट जाळ्यामध्ये अडकणार नाही. पण एक दिवस होतं खरं तसं. काय होतं, पारधी येतो, जाळं टाकतो, त्याच्यामध्ये ते दाणे वगैरे टाकतो आणि हा पोपट काय करतो, ते दाणे खायला जातो. जाताना हे सगळं बडबडतोय, पारधी येईल, जाळं टाकेल, तिथं दाणे टाकेल, तू जायचं नाही, खायचं नाही, अडकशील. मग त्याच्या ह्या बडबडण्याला काय अर्थ आहे का? अर्थ आहे का? म्हणजे तसं हे मिथ्यादृष्टीला सगळं ज्ञान आहे, पण त्याच्यामधला भाव त्याच्या लक्षात येत नसल्यामुळं त्या ज्ञानाला तिथं किंवा त्याला सगळं जरी तत्व माहीत असले तरी तिथं सम्यक दर्शन नाही असं सांगितलंय. व्यवहार में जिसका नाम तत्वार्थ श्रद्धान कहा जाए वह मिथ्या दृष्टि के होता है अथवा आगम द्रव्य निक्षेप से होता है. आगम द्रव्य निक्षेप म्हणजे हेच घ्यायचं की फक्त त्याला ते आत्ता आपण म्हटलं त्याला नावं माहिती आहेत किंवा त्याच्या व्याख्या माहिती आहेत एवढंच आहे, पण त्याचं श्रद्धान नाही. तत्वार्थ श्रद्धान के प्रतिपादक शास्त्रों का अभ्यास करता है. मिथ्यादृष्टी काय करतोय, मग त्या 7 तत्वांचं नाव माहीत झालेत, मग त्याच्याबद्दल अजून विस्ताराने अभ्यास करण्यासाठी नवीन शास्त्राचं पण अभ्यास करतोय. उनका स्वरूप निश्चय करने में उपयोग नहीं लगाता. पण जे काही तत्व आहे तर ते माझ्या जीवनामध्ये मला कसं उपयोगी आहे किंवा ते कसं मला काय करायचंय, लागू करायचंय, तसं माझ्या आचरणात आणायचंय हे त्याला समजत नाही. त्याला फक्त वाटतं हे शास्त्र वाचून झालं, ते झालं, हे वाचू, ते वाचू, मला एवढे शास्त्र माझे वाचून झालेत, एवढ्या गाथा माझ्या पाठ झालेत, म्हणजे ह्याच्यामध्येच काय करतो तो सम्यक दर्शन समजून घेतो आणि त्यामुळे त्याला स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये त्याचा उपयोग लागत नाही. तथा यहाँ सम्यक्त्व का लक्षण तत्वार्थ श्रद्धान कहा है सो भाव निक्षेप से कहा है. द्रव्य निक्षेप म्हणजे समजा शब्द, नुसतं पाणी आण म्हणले त्यांनी शब्द ऐकलं, आणि भाव निक्षेप म्हणजे काय, त्या शब्दामध्ये जे दडलं होतं ते समजलं आणि मग तसं त्यांनी स्वतःला काय केलं, त्या रूपाने म्हणजे परिणमित केलं किंवा ते स्वीकारलं, तसं श्रद्धान पक्क केलं. म्हणजे भाव रूपाने तो जीव काय झाला, 7 तत्वांप्रमाणे तिथं परिणमित झाला. तर त्याला काय म्हटलेलं आहे, भाव निक्षेप असं म्हटलेलं आहे. ऐसा गुणसहित सच्चा तत्व श्रद्धान मिथ्या दृष्टि के कदापि नहीं होता तथा आत्मज्ञान शून्य तत्वार्थ श्रद्धान कहा है वहाँ भी वही अर्थ जानना. जिसके सच्चे जीव आजीवादी का श्रद्धान हो उसके आत्मज्ञान कैसे नहीं होगा. म्हणजे ज्याला जर स्वतःचा जीव आणि परद्रव्य असं जर श्रद्धान झालं तर त्याला आत्म्याची जाणीव कशी नाही होणार, त्याला आत्म्याची प्रतीती होणारच. होताही होता आहे म्हणजे असं त्यांनी पक्क सांगितलंय. जर जीव आणि अजीव असं श्रद्धान त्या जीवाला असेल, स्वतःच्या जीवाबद्दल निर्णय झाला असेल की मी शरीर नाही आहे, मी जीवच आहे, तर तिथं काय होणार आहे, नियमाने तिथं त्याला स्वतःच्या आत्म्याची प्राप्ती किंवा अनुभूती होणार आहे. म्हणजे सम्यक दर्शन होताही होता है असं म्हटलंय. इस प्रकार किसी भी मिथ्या दृष्टि के सच्चा तत्व श्रद्धान सर्वथा नहीं पाया जाता. सर्वथा म्हणजे काय, ज्ञानापर्यंतच जाणार तो, त्याच्या पुढं श्रद्धेपर्यंत ते जाणार नाही किंवा श्रद्धेमध्ये तसं निर्णय होणार नाही. श्रद्धान उलटच राहणार. काय राहणार श्रद्धान, की मी जीव म्हणजे जीव आहे असं येणारच नाही. हे शरीरालाच तो काय म्हणणार आहे, जीव किंवा हे म्हणजेच माझं अस्तित्व असं तो मानणार आहे. म्हणजे श्रद्धेपर्यंत तिथं जात नाही. ज्ञानामध्ये सगळं असेल पण जोपर्यंत श्रद्धान होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला पण सम्यक ज्ञान म्हटलं जात नाही. इसलिए उस लक्षण में अतिव्याप्ती दूषण नहीं लगता.
म्हणजेच सम्यक दर्शन हे लक्षण मिथ्या दृष्टीमध्ये जात नाही, हे आपल्याला इथं काय करायचं होतं, सिद्ध करायचं होतं, किंवा जसं आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तथा जो यह तत्वार्थ श्रद्धान लक्षण कहा सो असंभवी नहीं है, क्योंकि सम्यक्त्व का प्रतिपक्षी मिथ्यात्व का यह नहीं है. म्हणजे आता हे सम्यक दर्शन मिथ्यादृष्टी जीवांमध्ये आहे असं होईल का कधी? म्हणजे असंभव आहे. का असंभव आहे? तर जर ते लक्षण मिथ्यादृष्टीमध्ये गेलं तर तो मिथ्यादृष्टी राहणारच नाही ना, त्याला सम्यक दृष्टी म्हटलं जाईल. म्हणून हे लक्षण मिथ्यादृष्टीमध्ये नाहीच. म्हणून काय आहे तर हे जर आहे असं म्हटलं तर तो कुठला दोष आहे? असंभव दोष. जसं आकाशाला फूल आलं असं म्हटलं तर आकाश ज्या वरती दिसतंय त्याला फूल लागलं का असं दिसेल का आपल्याला कधी? अशक्य गोष्ट आहे. जे झाडाला कशी फुलं दिसतात तसं आकाशाला फुल आले असं म्हटलं तर आपण काय म्हणणार? अशक्य किंवा असंभव आहे. तसं मिथ्यादृष्टीमध्ये सम्यक दर्शन आहे असं जर म्हटलं तर तिथं काय येणार आहे? असंभव दोष येणार आहे. इस प्रकार अव्याप्ति अतिव्याप्ति असंभवीपने से रहित सर्व सम्यक दृष्टियों में तो पाया जाए, किसी मिथ्या दृष्टि में न पाया जाए, ऐसा सम्यक दर्शन का सच्चा लक्षण तत्वार्थ श्रद्धान है. इसलिए शुद्ध तत्व कुछ उन नव तत्वों से विलक्षण अर्थांतर नहीं है, किंतु केवल नवतत्व संबंधी विकारों को छोड़कर नवतत्व ही शुद्ध है. म्हणजे काय सांगितलंय? 7 तत्वामध्ये पुण्य आणि पाप असे 2 मिसळले तर काय होणार आहे? तिथं 9 पदार्थ, किंवा त्यालाच इथं काय म्हटलेलं आहे? 9 तत्व असं म्हटलेलं आहे. मग हे शुद्ध 9 तत्व कशाला म्हटलंय? तर ह्या तत्वांविषयी जी काही आपली विपरीत मान्यता आहे त्या विपरीत मान्यतेने रहित असं जर आपण जाणलं तर तिथं काय झालं? ते शुद्ध नवतत्व श्रद्धान झालं. लक्षात येते का? म्हणजे आता पुढं बघणार आहे आपण, पण एक सांगते फक्त की आता जीवासंबंधी आपली मान्यता काय आहे? शरीराला आपण जीव मानतोय. म्हणजे हे काय आहे? तिथं त्या तत्वासंबंधी भूल आहे की नाही? त्या तत्वासंबंधी विपरीत मान्यता आहे. मग जेव्हा आपली ही मान्यता जशी आहे तशी झाली, म्हणजे जीवाला जीव समजलं, अजीवाला अजीव समजलं, किंवा जे काही आश्रव आहेत, आश्रव कशाला म्हटलंय? जे जीवाच्या परिणामाच्या द्वारे कर्म येतात आणि जीवाशी बांधले जातात, किंवा जीवाच्या संयोगामध्ये येऊन काही काळासाठी राहतात आणि नंतर त्याचं फळ वगैरे देतात. तर हे जे कर्म येतात तर ते कर्म काय आहे? तर आपल्याला संसारालाच कारणीभूत आहे. मग पाप केल्यानंतर तर तिथं कर्म येतं, ते कसं आहे? पाप रूपाने बांधलं जाईल. पण जेव्हा आपण शुभ क्रिया करतोय, आपले शुभ भाव आहेत, तर त्यावेळेस तिथं काय होते? तेव्हा पण कर्म येतंय की नाही? पण त्या कर्माला आपण काय करतो? शुभ भावाला आपण चांगलं म्हणतो की नाही? चांगलं म्हणजे शुभामध्ये वेळ जायला पाहिजे, किंवा शुभ क्रिया षटक्रिया करायला पाहिजेत, किंवा त्या केल्या नाही तोपर्यंत आपल्याला काय होतं? चैन पडत नाही. मग हे सगळं काय आहे? तर त्या आश्रव संबंधी भूल आहे. म्हणजे त्या शुभ कर्म येण्याला आपण काय समजतोय? चांगलं समजतोय. ह्याचा अर्थ काय होतोय? त्याच्याद्वारे कर्म येणार, ते आपल्याला संसारात बांधून ठेवणार, आणि ह्या बंधनाला आपण इनडायरेक्टली चांगलं समजतोय की नाही? लक्षात येते का काय म्हणायचंय मला? म्हणजे कर्म आता शुभभावामध्ये राहणं गरजेचं आहे, ते करायला पाहिजे, त्याच्यामध्ये चूक नाही आहे. चूक कुठं आहे? त्याच्या संबंधी जी मान्यता आहे, तर त्या मान्यतेमुळं आपण त्याला काय समजतोय? आश्रवाला आपण चांगलं समजतोय. आश्रवाला नियमाने काय म्हटलेलं आहे? हेय म्हटलेलं आहे. हेय म्हणजे सोडून देण्यायोग्य आहे. जोपर्यंत हे आश्रव म्हणजे यायचं बंद होणार नाही तर तोपर्यंत तिथं संवर होणार नाही. म्हणून तिथं हे आश्रव काय आहे? तर हेयच म्हटलेले आहे. त्याला तिथं आपण काय करतोय? उपादेय मानतोय. कसं उपादेय मानतोय? तर ते करण्यामध्येच माझी सार्थकता आहे असं तिथं आपल्याला आतून जर वाटत असेल तर आपलं काय आहे? तिथं आश्रव तत्वासंबंधी भूल आहे किंवा विपरीत मान्यता आहे. मग अशा प्रत्येक तत्वांबद्दल ज्या आपल्या चुकीच्या मान्यता आहेत, तर त्या मान्यता जेव्हा नष्ट होणार त्यावेळेस ते तत्व कसं समजलं जाणार? जसं त्याचं शुद्ध स्वरूप आहे तसं ते समजलं जाणार. नवतत्वों से कुछ सर्वता भिन्न शुद्धत्व नाही आहे. म्हणजे हेच काय आहे? तर त्या तत्वांबद्दलचं जसं आहे तसं जाणणं, हेच काय आहे? शुद्धत्व म्हटलेलं आहे. इसलिए सूत्र में तत्वार्थ का श्रद्धान करना सम्यक दर्शन माना है. वे तत्व भी जीव अजीवादिक रूप से 9 है,
अतः क्रमानुसार उन 9 पदार्थों का कथन करना चाहिए। इसलिए इस शास्त्र में सूत्र में निश्चय सम्यक दर्शन का ही लक्षण है, व्यवहार सम्यक दर्शन का नहीं ऐसा निश्चय करना। आता ह्या दुसऱ्या सूत्राचं सार काय आहे ते सांगितलंय। संसार समुद्र से रत्नत्रय रूपी सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूपी जहाज को पार करने के लिए सम्यक दर्शन चतुर नाविक है। म्हणजे ह्या रत्नत्रयाला कशाची उपमा दिलेली आहे? नाविक। नाविक काय करतो? आपल्याला किती जरी त्या समुद्रामध्ये काही वादळ आलं किंवा काय तिथं अडचणी आल्या तरी तो इतका कुशल असतो की त्यातून बरोबर आपल्याला व्यवस्थित किनाऱ्यापर्यंत आणून पोच करतो। मग तसं हे सम्यक दर्शन जे आहे तर आपण कुठं त्या समुद्रापेक्षा आपल्याला आपला जो समुद्र आहे ना तो जास्त आपल्याला भयंकर आहे किंवा धोका किंवा दुःख देणारा आहे। बाहेरच्या समुद्रात तर आपलं मरण एकदा होईल, अडकलो समजा, त्या काय झालं नावाडी चांगला नाही भेटला वगैरे तर तिथं काय होईल, जास्तीत जास्त एकदा मरावं लागेल आपल्याला। पण ह्या संसार समुद्रामध्ये आपण कधीपासून मरतोय, किती वेळा आपले जन्म झालेत, किती वेळा मरण झालेलं आहे, किती वेळा दुःख भोगलेलं आहे, त्याला काय माप आहे का? कशामुळे आहे तर आपल्याला योग्य नावाडी तिथं मिळालं नाही आहे। म्हणजे ह्या संसार समुद्रातून बाहेर पडण्यासाठी योग्य नावाडी कोण आहे तर सम्यक दर्शन आहे। म्हणून त्याला म्हटले चतुर नाविक, म्हणजे असा नावाडी आहे कुठलंही संकट आलं, काहीही तिथं अचानक काही प्रसंग आले तर तिथं काय होणार आहे, ह्या सम्यक दर्शनाच्या द्वारे आपण त्या संसार समुद्रातून कसं बाहेर पडणार आहे, निर्विघ्न सहज बाहेर पडणार आहे। तिथं प्रश्नच येणार नाही किंवा शंका घ्यायची काही कारण नाही। जो जीव सम्यक दर्शन को प्रकट करता है वह अनंत सुख को पाता है। जिन जीव के सम्यक दर्शन नहीं है वह यदि पुण्य करे तो भी अनंत दुःख भोगता है। म्हणून पुण्याला चांगलं का नाही म्हणायचं, कळलं का? सम्यक दर्शन नसताना जरी त्या जीवानी पुण्य मिळवले किंवा खूप बांधलंय पुण्य, पण काय होणार आहे तरी सुद्धा तो जीव अनंत दुःखालाच प्राप्त होतो। तर पुण्याच्याच फळामध्ये आपल्याला सगळी अनुकूलता मिळते किंवा पुण्याच्याच फळामध्ये आपल्याला उत्कृष्ट सगळं पद मिळतं, भरपूर पैसा मान सन्मान कधी मिळतं? हे सगळं पुण्य असल्याशिवाय मिळतं का? पुण्य नसेल आपण कितीही प्रयत्न केले तरी ते आपल्याला मिळणार नाही, आणि पुण्य असेल तर आपण काहीही प्रयत्न नाही केले तरी सुद्धा आपल्याला ते सहज मिळणार आहे। म्हणून हे पुण्य पण काय सांगितले, दुःखाला कारण। कसं कारण आहे? सगळी अनुकूलता मिळाली, आपण काय करतो त्याच्यामध्ये जास्त रमतो। जर प्रतिकूलता असेल तर आपण त्याच्यातून बाहेर पडण्याचा पुरुषार्थ करतो। जिथं आपल्याला त्रास आहे, ज्या गोष्टीमुळे त्रास आहे त्या गोष्टीला टाळण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यापासून दूर राहून जिथं सुरक्षित आहे तिथं जाण्यासाठी प्रयत्न करतो। म्हणजे काय करतो, तिथं जिथं दुःख आहे तिथून तर लांब जाण्याचा प्रयत्न करतो, पण सगळी अनुकूलता आहे तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो का आपण? नाही। हे सगळ्या अनुकूलतेमध्ये माझे सगळे परिणाम बिघडतील किंवा त्या भोगण्यामध्ये माझं सगळं काय होणार आहे, आयुष्य त्याच्यामध्ये जाईल, मला कसलं कसलं कर्म बांधलं जाईल, हा विचार आपल्याला तिथं येतो का? प्रत्येकाने विचार करा, आपल्या आपल्या अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंगामध्ये आपले विचार काय असतात। उलट जेवढी अनुकूलता असेल ना आपल्याला तिथं धर्म आठवत नाही। धर्म कधी आठवतो? जेव्हा प्रतिकूलता येईल, संकट येईल, मग तिथं वाटतं आपल्याला असं का झालं, मलाच का झालं, मग धर्म म्हणजे आठवतो किंवा मग प्रतिक्रमण करायला पाहिजे, आपणच काहीतरी असं केलंय असा स्वीकार केला जातो। म्हणजे तिथं प्रतिकूलता ही आपल्यासाठी काय आहे, चांगली आहे। म्हणजे अनुकूलतेमुळं त्याच्यामध्ये अडकतो, नवीन कर्म बांधलं जातं आणि त्या नवीन कर्माच्या ह्याच्यामध्ये परत काय आहे, पुढचं दुःखच आहे। म्हणून सांगितलं यदि पुण्य करे तो भी अनंत दुःख भोगता है। इसलिए जीव को वास्तविक सुख प्राप्त करने के लिए तत्व का स्वरूप यथार्थ समझकर सम्यक दर्शन प्रकट करना चाहिए। खूप दिवस झाला आपलं हे सम्यक दर्शनाचं म्हणजे प्रकरण चाललेलं आहे। म्हणजे तिथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय सांगितलं जाते की सम्यक दर्शन काय आहे तर करणं गरजेचं, असं गरजेचं आहे की ते नाही केलं तर मग आपलं काही खरं नाही। म्हणजे आजूबाजूला किती दुःख आहे, आपल्याला खूप अनुकूलता आहे, कसले कसले ते खाटीकखाणे आहेत किंवा कसले काय ते प्राणी, कुठं त्यांना खायला प्यायला मिळत नाही, उपाशी असं उन्हाळ्याचं तर असे तडपून तडपून मरतात, पाणी मिळत नाही, तोंडाने मागता येत नाही, आजूबाजूचे लोक पण एवढा विचार करत नाहीत। मग हे सगळं आपल्याला बघितल्यानंतर आपल्याला अशी भीती वाटली पाहिजे, हे त्यांना का प्राप्त झालंय, अशा अवस्थेमध्ये ते का गेलेले आहेत,
काय केले त्यांनी मागच्या जन्मी. मग हेच आहे की तिथं सम्यक दर्शन नाही. शरीरामध्ये एकत्व बुद्धी केली आहे, प्राप्त संयोगामध्ये एकत्व बुद्धी राग द्वेष केलेले आहेत, आणि त्याचं फळ आता काय झालेलं आहे, ही सगळी दुर्गती आहे. किंवा त्या सगळ्या परिग्रहासाठी पाप केलेत, कशाय केलेत, आणि आता सगळं हे त्याचं फळ आत्ता तिथं भोगताना दिसतात. म्हणजे ते बघून आपल्याला त्याच्यामध्ये असं भावभासन झालं पाहिजे की बाबा नाही, आपल्याला अशा ठिकाणी जायचं नाही. अशा ठिकाणी आपण पण जाऊन आलोय. किती वेळा गेलोय? एकदा, दोनदा, अनंत वेळा आपल्या अशा ह्याच्यामध्ये पण जन्म झालेत. ही सगळी दुःख आपली भोगून झालेत. फक्त आज काय आहे, आपल्याला ह्या गोष्टींची आठवण नाही आहे. मागं काय काय आपण नरकामध्ये दुःख भोगले, तिर्यंच गतीमध्ये भोगले, नरक गतीमध्ये भोगले, हे सगळं दुःख अनंत वेळा भोगले. फक्त आत्ता काय आहे तर आपल्याला त्याचं विस्मरण आहे, किंवा काय घडले ते आपल्याला आता आपण जाणू शकत नाही, आणि त्यामुळे आपण जे प्राप्त आहे त्याच्यामध्ये रमतोय. समजा आपल्याला एखादा मागचा भाऊ जरी नरकातला आठवला तर आपण आत्ता ह्याच्यात कशामध्ये रमणार नाही. नको बाबा परत असलं मला, म्हणजे असं तिथं आतून आपल्याला काय होणार आहे, उपरती होणार आहे, आणि ॲटोमॅटिक आपण त्याच्यापासून लांब जाणार आहे. पण आपल्याला ते आत्ता दिसत नाही ना, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये अडकतोय. असं अडकतोय की मागचं तर आठवत नाही आणि पुढचा आपल्याला विचार नाही, पुढं काय मला ह्याच्या निमित्तात भोगावं लागणार आहे, हा विचार आपल्याला येत नाही. म्हणून पुण्य काय आहे तर उलट जास्त दुःखालाच कारण आहे सम्यक दर्शन नसताना. तत्व का स्वरूप, म्हणजे काय दिसतं पण आपण तसा विचार नाही करत. मला काय म्हणायचंय की दिसतंय सगळं, पण आपण त्याच्यातून सावध होतोय का, की नको बाबा, असं आपल्याला पावलोपावली ब्रेक लागतोय का. हा जर ब्रेक लागत असला तर खूप चांगली गोष्ट आहे. पण एक सर्वसाधारण सुखामध्ये कसं रमतो आपण, किंवा आपल्याला समोर दिसतंय ते रडतंय, ओरडतंय, काहीतरी त्याला वेदना आहेत, आणि अशी लोक बघत निघून जातात. कुणाला वाटतं का त्याला काहीतरी मदतीची गरज आहे, अन्नाची गरज आहे, औषधाची गरज आहे, आपण करायला पाहिजे. तो पण एक जीवच आहे ना. जीव ह्या अपेक्षेने साधर्मी म्हटलं गेलंय. साधर्मी म्हणजे फक्त जैन आहेत म्हणूनच साधर्मी नाही आहे, तर तो पण जीव आहे, आपल्यासारखाच आहे. उद्या पुढचं त्याचं जर चांगलं काय भवितव्य आलं, म्हणजे योग्यता आली, तर तो जीव आपल्या आधी पण मोक्षाला जाऊ शकतो. मग आपल्या संयोगामध्ये असलेल्या जीवांचा आपण बघतो की नाही कमी जास्त, काय कमी, काय आजारी असेल, काय गरज असेल, तिथं आपण मदत करतो, किंवा तिथं आवर्जून करायला पाहिजे हे कळतं. पण बाहेर काय वाटतं, काय संबंध आहे आपला, काय करायचं आहे आपल्याला. म्हणजे मग आपल्याला पण असंच होणार ना. आपण जेव्हा अशा अवस्थेत जाणार तेव्हा आपल्याला पण असे दुःख भोगावी लागणार आहेत. मग ही दुःख आपल्याला नको असतील तर आत्ता वेळोवेळी आपल्याला ते बघून आपल्याला स्वतःचं आठवण आली पाहिजे. आणि मग स्वतःची अशी आठवण आली तर आपल्याकडनं तिथं आपोआप काहीतरी मदत केली जाणार आहे. नको बाबा, तसं दुःख त्याचं बघून आपल्याला नको आहे, आणि त्याचं पण आपण आपल्या परीने दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्व का स्वरूप समझे बिना किसी जीव को सम्यक दर्शन नहीं होता. किंवा असं आहे ना, आता आपल्याला हे समोर दिसतंय, पण असं दुःख आपण भोगलंय हे त्यावेळेस आठवतं का. किंवा नरकामध्ये आपण पण असं वाचतोच की आता नरकामध्ये असं दुःख आहे. मग नरकामधलं दुःख आपण चिंतन करून असा विचार करतो का की तिथं मी पण असा जन्म घेतलाय, तिथं असं सगळं दुःख मला पण झालेलं आहे, एकदा नाही अनेक वेळा झालंय, असा विचार येतो का आपल्याला. येत नाही. फक्त नरकाचं वर्णन, बापरे तिथं फार दुःख आहे, एवढा विचार करतो. त्याच्या पुढं आपण जात नाही. त्याच्या पुढं हे जायला पाहिजे की मला परत अशा ठिकाणी जायचं नाही. आणि अशा ठिकाणी जायचं नसेल, एकच मार्ग आहे. काय मार्ग आहे? सम्यक दर्शनाची प्राप्ती करणं. आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळी आता अनुकूलता मिळालेली आहे. तेवढं पुण्य करून आपण आलोय. मनुष्यजन्म, जैन धर्म, सगळं तत्व समजण्यासारखे आपलं ज्ञान आहे आपल्याजवळ, आपल्याला सगळं वाचायला येते, किंवा आपल्याला समजून घ्यायला वेळ आहे. मग हे सगळं असताना जर हे एक काम आपण सोडून बाकीचं सगळं केलं तर काय आहे तिथं? नक्तिका शृंगार म्हटले. नक्ती आहे आणि तिला किती जरी सजवलं तर काय म्हणणार आहे, शेवटी नक्तच म्हणलं जाणार आहे. तसं हे सम्यक दर्शन सोडून बाकी सगळ्या संसारामध्ये आपण सगळं अगदी परफेक्ट केलं, जिथल्या तिचं जसं पाहिजे तसं, त्याच्यासाठी आपलं आयुष्य आपण दिलं. काय कमवलं आपण? करायचं नाही असं नाही, पण हे सगळं करत असताना स्वतःला विसरायचं नाही. स्वतःची आठवण आपल्याला पावलोपावली आली पाहिजे. आई त्या बाळाला विसरते का? कधी विसरते? काय करत असतं तेव्हा विसरते. झोपेत सुद्धा तिला त्या बाळाकडे लक्ष असतं. म्हणजे इतकं त्या बाळामध्ये ती, म्हणजे असं पावलोपावली तिला त्या बाळाची आठवण असते. तसं आपल्याला आपल्यासाठी आपला जीव आहे, त्या जीवाला आपण आजपर्यंत विसरल्यामुळं ह्या सगळ्या दुःखामध्ये आहोत. मग आता परत असं दुःख नको असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हातामध्ये संधी आली आहे.
संधी म्हणजे हे मनुष्य जन्म, जैन धर्म वगैरे, मग त्या संधीचा उपयोग आता नाही केला तर आपण काय होणार आहे, परत असंच आपलं आधीप्रमाणे आयुष्य चालू राहील. म्हणून सांगितलं की तत्वाचं स्वरूप समजल्याशिवाय जीवाला सम्यक दर्शन होत नाही. जो जीव तत्व के स्वरूप को यथार्थतया समजता है उसे सम्यक दर्शन होता ही है. म्हणजे तिथं वेगळं काय करायची गरज नाही, ॲटोमॅटिक होणारच. इन सात तत्व में सारभूत तत्व त्रिकाली शुद्ध जीव है. काय सांगितलंय, ह्या 7 तत्वांमध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे, आपला जीव. त्या जीवाचं स्वरूप जसं आहे तसं जाणणं, त्याला समजून घेणं किंवा त्याच्यामध्ये राहण्यासाठी प्रयत्न करणं, हेच काय आहे आपल्यासाठी सारभूत आहे. आता इथं त्रिकाली शुद्ध जीव लिहिलेला आहे, ह्याचा अर्थ कोण सांगेल? त्रिकाली शुद्ध कुठल्या अपेक्षेने म्हटलेला आहे? परवा आपण बघितलेलं द्रव्यदृष्टीने म्हणजे काय, जीवाचं जे स्वरूप आहे तर ते स्वरूप कसं आहे, त्रिकाली शुद्ध म्हटलंय. त्या स्वरूपामध्ये कर्म प्रवेश करत नाही, त्या स्वरूपामध्ये रागद्वेष प्रवेश करत नाहीत किंवा रागद्वेष त्या स्वरूपामध्ये उत्पन्न होत नाहीत. त्या अपेक्षेने द्रव्य कसं आहे, तिन्ही काळामध्ये शुद्ध शुद्ध शुद्धच आहे. म्हणजे रागद्वेष आहेत, शरीर आहे किंवा कर्म आहे, हे कुठं आहे, त्या जीवाच्या संयोगामध्ये आहे. संयोगामध्ये आहे म्हणजे लक्षात येते का, त्या जीवाच्या स्वरूपामध्ये ते उतरत नाही आहे किंवा त्या जीवाच्या स्वरूपामध्ये ते प्रवेशच करू शकत नाही. कारण जीव कसा आहे, अस्पर्शी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणी त्याला स्पर्शच करू शकत नाही, तर त्याच्यामध्ये शिरण्याचा काय प्रश्न आहे. म्हणजे द्रव्य कसं आहे, परवा आपण बघितलं होतं, सोनं आहे. सोनं कुठं पडलंय, चिखलात पडलं. किती काळ त्या चिखलात, 10 वर्ष पडलं. 10 वर्षांनी काढलं तर त्या सोन्यामध्ये किती आत चिखल शिरला असणार आहे. सोन्याच्या त्या वस्तूमध्ये, त्याच्या स्वरूपामध्ये ते चिखल कुठं असणार आहे, बहिरंगामध्ये आहे. झालं का आपलं हे उदाहरण 1-2 दिवसात? हे आपलं पक्क करायचं. म्हणजे आपल्याला वाटतं हा जीव किती रागी आहे, तो जीव किती लोभी आहे किंवा माझ्यामध्ये किती क्रोध आहे, हे सगळं आपण तसं आपलं स्वरूप मानतोय. मग ही मान्यता आपल्याला काय करायची आहे, बदलायची आहे. ही मान्यता म्हणजेच आपलं मिथ्यात्व आहे. मग आपल्यामध्ये आहे का रागद्वेष, आपल्या स्वरूपामध्ये प्रवेश करतात का, स्वरूपामध्ये उत्पन्न होत आहेत का, कुठं आहे हे सगळं? त्या सोन्याला जसा चिखल बाहेरून लागलाय, त्या सोन्यामध्ये गेला नाहीये, तसं अनादिकाळापासून आपण ह्या कर्माच्या चिखलामध्ये अडकलोय किंवा ह्या सगळ्या परिग्रहामध्ये अडकलोय, शरीरामध्ये अडकलोय, पण हे सगळं आपल्या स्वरूपामध्ये प्रवेश करू शकत नाही. लक्षात येते का? म्हणजे अवघड वाटत. मग अशुद्ध कुठल्या अपेक्षेने म्हटलं तर पर्यायामध्ये आहे, संयोगामध्ये आहे. सिद्धांसारखे आपण आहोत का निष्कर्म, सिद्धांसारखे आपलं शरीर वगैरे नष्ट झालंय का, सिद्धांमध्ये रागद्वेष नाही आहेत. आपल्या संयोगामधले रागद्वेष नष्ट झालेत का, नाही झाले. म्हणजे पर्याय दृष्टीने ही अशुद्धता आहे. पण द्रव्य दृष्टीने जर बघितलं तर कुठलाही जीव, मग निगोदी जीव असेल, निगोदी जीव तर काय आहे, किती म्हणजे त्याचं पाप आहे की बाबा एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करतोय, तरी सुद्धा द्रव्य दृष्टीने तो जीव कसा आहे, शुद्धच म्हटला जातो. शुद्ध आणि अशुद्धचं शुद्धच आहे हे असून सुद्धा, असं का? असून सुद्धा म्हणजे हे सगळं कुठं आहे तर आपल्या संयोगामध्ये आहे. म्हणजे सोन्याचं उदाहरण परफेक्ट आहे. सोनं आपण चिखलात पडलेलं 10 वर्ष ठेवलंय तसंच. मग 10 वर्षांनी ते सोनं बाहेर काढलं तर त्या सोन्याच्या त्या दागिन्यामध्ये ते चिखल प्रवेश करू शकतोय का? चिखल कुठं आहे? सोन्याला वरून भरभटलेलं दिसेल आपल्याला, किंवा ते सांदीत गेलंय, फटीत गेलंय, ते काढावं लागेल स्वच्छ घासून वगैरे ते असेल, पण तो चिखल आत म्हणजे त्याच्या स्वरूपात गेलाय का, असं म्हणायचंय मला. मग तसं कर्म आहेत, कषाय आहेत किंवा हे सगळा परिग्रह आहे, हे सगळं कुठं आहे तर पर्यायामध्ये दिसतंय. म्हणजे जीवाच्या संयोगामध्ये आहे, पण ते स्वरूपामध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणजे एक काचेचा महाल आहे असं समजा, की काचेचा महाल आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण बसलोय. कुठं आहे ते काच, पण इतकी स्वच्छ 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 आहे, काच आहे हे पण लक्षात येत नाहीये. बाहेरच्याला पण लक्षात येत नाहीये काच आहे, आणि आपण आत आहे तरी पण आपल्याला लक्षात येत नाहीये काच आहे. इतकं ते सगळी काच स्वच्छ आहे, पण ती काचेमध्ये आपण पूर्ण बंद आहोत. मग आता किती बाहेर हवा आली, किती पाऊस पडला, आग लागली, कुणीतरी वार केला, काच मजबूत पण आहे असं समजा, त्याच्यावर कुणी हल्ला केला, काहीही केलं तरी आतमध्ये येणार आहे का आपल्याला? ती कसली असते ना,
अग्नीच्या ह्याच्यामध्ये पण वितळणारी नाही, किती जरी मारलं तरी ती फुटणार नाही, अशी ती मजबूत काच आहे. पण आपल्याला आतून काय वाटतंय, ते समोर दिसतंय ना, अरे आग लागली आता मला पोळतंय, अरे आता ते पाऊस यायला लागला आता मला काहीतरी मी भिजणार, किंवा मला आता तो माणूस मारायला लागला आता मी मरणार. पण त्या काचेच्या आतमध्ये ते काही प्रवेशच करू शकत नाही. लक्षात येते का? असं आपलं स्वरूप अभेद आहे. त्या स्वरूपामध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही. एक भजन, कर्म रागादि भी रहते बाहर, पैठ पाये कभी भी न अंदर, अंतरंग में सदा अविकारी. असं म्हणजे आत्म्याचं स्वरूपाचं वर्णन केलंय. काय सांगितलंय? कर्म रागादि भी रहते बाहर. बाहर म्हणजे कुठं? ह्या आत्म्याच्या बाहेर आहेत सगळे. भले आत्म्याच्या संयोगात दिसत आहेत. म्हणजे आता हे शरीर आपल्याला कसं आहे, ह्या आत्म्यापासून वेगळं करता येत नाहीये. आत्ता करू शकतोय का आपण? त्याचं जेव्हा योग्यता येईल किंवा आयुष्य संपेल तेव्हा ते वेगळं होईल. पण आत्ता आपण करू शकतोय का? नाही. तसंच कर्म पण आपल्याशी बांधलं गेले, तसंच ते रागद्वेष पण आपल्यामध्ये उत्पन्न झालेले दिसत आहेत. पण जसं शरीर वेगळं होतंय तसं ते रागद्वेष पण, सकाळी आलेला राग संध्याकाळपर्यंत राहतोय का? लगेच नष्ट झालेला दिसतोय. म्हणजे तो उत्पन्न झाला, नष्ट झाला. पुन्हा राग येईल, तो वेगळा आहे, वेगळ्या कर्माच्या उदयामध्ये वेगळा उत्पन्न झालेला आहे. सकाळी होता तो नष्ट पण झालाय. म्हणजे असं काय आहे, तर हे उत्पन्न होईल, नष्ट होईल, म्हणजे ते स्वरूपाच्या बाहेर आहे. कर्म रागादि भी रहते बाहर, पैठ पाये न कभी भी न अंदर. म्हणजे ते आतमध्ये कधीच जाऊन बसू शकत नाहीत. कुठं? जीवाच्या स्वरूपामध्ये. म्हणजेच काय आहे? अंतरंग में सदा अविकारी. सदा म्हणजे पूर्वी पण, आत्ता पण, पुढे पण, तिन्ही काळामध्ये हा जीव अविकारी कुठं आहे? अंतरंगामध्ये, म्हणजे द्रव्य दृष्टीने. आणि पर्याय दृष्टीने बाहेरून आपल्याला हे सगळे संयोग असे दिसतील की आता आपण एखादी हातात वस्तू आहे तर फेकून दिली तर ती टाकून देता येईल. तसं हे कर्म आपल्याला टाकता येत नाही, शरीर टाकता येत नाहीत, किंवा रागद्वेष असे जाणार नाहीत. तिथं ते कशा आहेत? जेव्हा आपण आत्मस्वरूपाला जाणणार आहे, सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे, तेव्हा हे सगळे संयोग पण नष्ट होणार आहेत. हा फरक आहे. त्रिकाली शुद्ध हे द्रव्यदृष्टीने म्हटलं, आणि पर्यायाने हा जीव कसा आहे, तर अशुद्ध आहे. म्हणून ह्या मनुष्य पर्यायामध्ये आहे. काही वर्षानंतर देव पर्यायामध्ये जाईल, परत मनुष्य होईल. म्हणजे असं सगळं पर्याय रूपाने तर तिथं संयोगात राहणार आहे. पण ह्या सगळ्या पर्याय त्या जीवाच्या अंतरंगामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. ह्या अपेक्षेने त्या द्रव्याला कसं म्हटलेलं आहे? त्रिकाली शुद्ध म्हटलेलं आहे. नाही तर मग विसरलं जातं. आता सगळ्यांकडे आपण म्हणतो ना, काय ध्यान करायचं, ध्यान करताना काय लक्ष लागत नाही, काय चिंतन करायचं? हेच चिंतन करायचंय. आहे माझ्या संयोगामध्ये सगळं, कशाय दिसत आहेत, किंवा सगळी प्रतिकूलता आहे, कर्म आहेत, शरीर आहे, शरीराच्या निमित्तातला सगळा परिग्रह आहे. पण ह्या सगळ्यापासून मी अत्यंत भिन्न आहे, अलिप्त आहे. हे माझ्या स्वरूपामध्ये प्रवेश करूच शकत नाहीत. हे तिथं आपल्याला भावभासन झालं. हे सम्यक दर्शन आहे. वेगळं काय आहे सम्यक दर्शन? इन सात तत्वों में सारभूत तत्व त्रिकाली शुद्ध जीव है, उसके आश्रय से सम्यक दर्शन होता है, इसे यह सूत्र प्रतिपादित करता है. म्हणजे ह्या सूत्राचं तात्पर्य काय सांगितलंय? की सम्यक दर्शनाशिवाय तिथं आपल्याला सुख नाही, किंवा मोक्ष नाही, किंवा त्याद्वारेच आपल्याला सुख मिळणार आहे. आणि हे सुख किंवा हे सम्यक दर्शन सात तत्वाच्या आश्रयाने जसं आहे तसं जाणून आपल्यामध्ये उत्पन्न होणार आहे. आता पुढचं सूत्र आहे, निश्चय सम्यक दर्शन के उत्पत्ति के अपेक्षा से भेद. निश्चय सम्यक दर्शन म्हणजे आत्म्याचं श्रद्धान, आत्म्याच्या म्हणजे ह्याची अनुभूती, आत्म्याच्या स्वरूपाची अनुभूती. तर ते निश्चय सम्यक दर्शन. मग ते कुठल्या प्रकाराने उत्पन्न होतंय, तर त्या अपेक्षेने इथं त्याचे भेद सांगितले. परवा आपण भेद बघितले होते. सम्यक दर्शनाचे 3 भेद बघितले आपण. कुठले? औपशमिक, क्षायोपशमिक आणि क्षायिक. ते कुठल्या अपेक्षेने बघितले होते? तिथं कर्माची कुठली अवस्था आहे, त्या अवस्थेमुळे ते सम्यक दर्शन प्राप्त झालंय. त्यामुळे तिथं काय म्हटलेलं आहे? हे 3 सम्यक दर्शन कर्माच्या अपेक्षेने म्हटले गेले, किंवा कर्माच्या अपेक्षेने त्यांची उत्पत्ती म्हणली आहे. मग आता इथं कुठली उत्पत्ती घेतली आहे? तर दुसऱ्या अपेक्षेने. म्हणजे ते उत्पन्न कसं झालं, तर हे निसर्ग ज्यांनी दुसऱ्या अपेक्षेने इथं त्यांची उत्पत्ती घेतलेली आहे. तर तिसरं सूत्र आहे, तन्निसर्गा ददिग माधवा. काय सांगितलंय? तन्निसर्गा ददिग माधवा. इथं कुठल्या अपेक्षेने उत्पत्ती आहे ते सांगितले. वह सम्यक दर्शन
स्वभाव से अथवा दूसरों के उपदेशादि से उत्पन्न होता है. म्हणजे आता काय सांगितलं इथं कुठल्या कसं उत्पन्न झालंय सम्यक दर्शन. एकतर स्वभाव से म्हणजे काय घ्यायचंय, निसर्गतः हा शब्द आहे त्याच्यासाठी. निसर्गतः म्हणजे कुणीही न शिकवता, कुणाचाही उपदेश न ऐकता आपोआप जे सम्यक दर्शन झालेलं आहे तर त्याला म्हटलंय स्वभावतः किंवा निसर्ग से. आणि दुसरं आहे ते अधिगमज म्हटलेलं आहे, तर ते दुसऱ्याच्या उपदेशाच्या निमित्तात उत्पन्न झालेलं आहे. उत्पत्ति की अपेक्षा से सम्यक दर्शन के दो भेद है, निसर्गज और अधिगमज. निसर्गज जो दूसरों के उपदेशादि के बिना स्वयमेव पूर्व संस्कार से उत्पन्न होता है उसे निसर्गज सम्यक दर्शन कहते हैं. म्हणजे ह्या जीवाला पण उपदेश मिळालेला आहे, पण कधी मिळालेला आहे, पूर्वजन्मामध्ये कधीतरी मिळालेला आहे. आता ह्या जन्मामध्ये ते मागच्या जन्मीचे संस्कार तिथं काय झालेत, उदयाला आलेत. आणि मग कुणाचा उपदेश नसला तरी त्या संस्काराच्या निमित्तात ते संस्कार उदयाला आलेत, त्या संस्कारांची आठवण झाली आणि त्या संस्काराच्या द्वारे तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. म्हणून तिथं म्हटलं निसर्गज. आणि निसर्गज नंतर आहे अधिगमज. जो सम्यक दर्शन पर के उपदेशादि से उत्पन्न होता है उसे अधिगमज सम्यक दर्शन कहते हैं. म्हणजे गुरूंचा उपदेश ऐकला आणि त्याद्वारे तिथं आपल्याला काय झालं, स्वतःचं भावभासन झालं आणि तिथं आत्म्याच्या अनुभवाची तिथं आपल्याला प्राप्ती झाली, तर तिथं काय म्हटलंय, अधिगमज सम्यक दर्शन. म्हणजे एक नैसर्गिक आहे, दुसरं कृत्रिम. कृत्रिम म्हणजे कुणाच्या तरी द्वारे झालेलं आहे, स्वभावतः झालेलं नाही, तर त्यामुळे तिथं अधिगमज सम्यक दर्शन असं म्हटलेलं आहे. निसर्गज असेल किंवा अधिगमज असेल, दोन्हीकडे सम्यक दर्शन झालंय ते समान आहे, पण तिथं अपेक्षा काय आहे, एकीकडे उपदेश मिळालाय, एकीकडे उपदेश मिळाला नाही. अशा ह्याच्यामुळं काय आहे तर दोन वेगवेगळी नावं आहेत, पण प्राप्ती होणार आहे सम्यक दर्शनाची, तर ती कशी आहे, सम्यक दर्शन हे एकच आहे किंवा आत्म्याची तिथं प्राप्ती अनुभव झाला, हे सम्यक दर्शन दोन्ही ठिकाणी समान आहे. हाँ, जिस जीव के सम्यक दर्शन प्रकट होता है उस जीव ने उस समय अथवा पूर्व भव में सम्यक ज्ञानी आत्मा से उपदेश सुना होता है. उपदिष्टि तत्व का श्रवण, ग्रहण, धारण होना, विचार होना उसे देशनालब्धी कहते हैं. म्हणजे आता हे सम्यक दर्शन प्राप्त होताना पण 5 पायऱ्या आहेत. त्या 5 पायऱ्या म्हणजे 5 लब्धी म्हटल्या जातात. तर त्याच्यातली पहिली लब्धी आहे ती विशुद्धी लब्धी आहे. इथं दुसरी दिली त्यांनी देशनालब्धी. त्याला म्हटलेलं आहे पहिल्यांदा विशुद्धी लब्धी आहे. तर विशुद्धी लब्धी म्हणजे काय, परिणामांमध्ये इतकी अशी मंद कशाय झालेत किंवा एक शांत स्वरूप, तिथं शांतता आहे किंवा देवशास्त्र गुरूंचा उपदेश ऐकण्याकडं त्याचे काय आहेत, भाव झालेले आहेत किंवा धर्मामध्ये रुची उत्पन्न झाली, अशा वेळेला तिथं काय म्हटलेलं आहे, त्या जीवाच्या परिणामांची विशुद्धी झाली आणि त्या विशुद्धीला काय म्हटलेलं आहे, विशुद्धी लब्धी म्हटलेलं आहे. म्हणजे परिणामांमध्ये एक प्रकारची निर्मळता, कुठल्या अपेक्षेने, कषायांची तीव्रता तिथं नाहीये, कषायांच्या मंदतेच्या अपेक्षेने परिणामांची तिथं विशुद्धी झाली असं म्हटले. मग अशी विशुद्धी झालेल्या जीवाला काय होतं, समोर जर कुणी उपदेश देत आहे किंवा गुरु आहेत, शिकवतायत, मग ते जे काही तत्व आहे ते तत्व ऐकलं जातं, ऐकून ते काय केलं जातं, ग्रहण केलं जातं आणि त्या तत्वाला तिथं स्वीकारलं जाते. म्हणजे हां, हे तत्व असं आहे, हे बरोबर आहे आणि ते कसं लक्षात राहतं, म्हणजेच त्याला धारण केलं असं म्हटलं. किंवा त्याच्याबद्दल तो जीव विचार करतोय असं सांगितलं, हे बरोबर आहे, आपलं हे कसं चुकत होतं किंवा आपल्याला हे असं वाटत होतं, असं तिथं त्याचं काय आहे तर विचार चालू आहे. आणि ह्याला काय म्हटलेलं आहे, देशना लब्धी. एकूण 5 लब्धी आहेत. पहिली विशुद्धी, दुसरी देशना, तिसरी क्षयोक्षम लब्धी, चौथी प्रायोग्य लब्धी आणि 5वी करण लब्धी. अशा 5 लब्धी आहेत. ते आपल्याला आत्ता विषय नाही आहे. तर देशना लब्धी एवढं. देशना म्हणजे काय, उपदेश. देशना दिली म्हणजे काय त्याला म्हणायचं, उपदेश कोण देत असेल तर त्यांची देशना चालू आहे, तीर्थंकरांची देशना चालू आहे. देशना म्हणजे काय, त्यांची तिथं दिव्यध्वनी कीर्ती आहे, तर त्या दिव्यध्वनीला देशना किंवा उपदेश असं म्हटलं जातं. मग जेव्हा तो जीव त्याच्या परिणामांच्या विशुद्धीच्या निमित्तामध्ये असं तत्व ग्रहण करतो आणि विचार करतो त्या तत्वाचा, तर त्यावेळेस त्याला जे त्याचे भाव आहेत
तर त्या भावाला काय म्हटलेलं आहे, देशना लब्धी असं म्हटलेलं आहे. उसके बिना किसी को सम्यक दर्शन नहीं होता. म्हणजे सम्यक दर्शन जेव्हा होणार आहे तर तेव्हा ह्या पायऱ्या तिथं नक्की असणार आहे. त्यातली एखादी झाली एखादी नाही झाली असं पण होणार नाही. नियमाने विशुद्धी लब्धी होणार, पुन्हा देशना लब्धी होणार, पुन्हा क्षयोपशम लब्धी होणार, प्रायोग्य लब्धी होणार आणि शेवटी करण लब्धीमध्ये जेव्हा तो जीव जाणार, करण लब्धीमध्ये तिथं सम्यक्त्वाची प्राप्ती म्हणजे काय, स्वतःच्या आत्म्याचा अनुभव तिथं होतो. कधी होतो, करण लब्धीच्या शेवटच्या, त्याच्यामध्ये पण 3 टप्पे आहेत, तर 3ऱ्या टप्प्यामध्ये तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. इसका अर्थ यह नहीं समझना चाहिए कि वह उपदेश सम्यक दर्शन को उपदेश उत्पन्न करता है. म्हणजे असा अर्थ नाही घ्यायचा की आता समजा एक 50 लोक काय करतायत, तिथं उपदेश ऐकत आहेत, म्हणजे गुरु आहेत आणि त्यांचा उपदेश तिथं चालू आहे, किंवा समोसरणामध्ये अनेक जीव आहेत. मग भगवंतांची दिव्यध्वनी ऐकल्यानंतर सगळ्या जीवांना एका वेळेस सम्यक दर्शनाची प्राप्ती होते का? होते का? उपदेश तर समान आहे सगळ्यांना, एकच उपदेश तिथं अनेक जीव, तिर्यंच, देव, मनुष्य सगळेजण ऐकतायत, पण सगळ्या जीवांना तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती होते का? नाही होत. का होत नाही? ज्याची त्याची योग्यता, जो जीव जसं ग्रहण करेल तसं त्याला प्राप्त होणार आहे. म्हणून सांगितलं की उपदेश तिथं मिळाला म्हणजे सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली असा अर्थ नाही. म्हणजे तिथं भगवंतांच्या द्वारे उपदेश आला आणि सगळे जीव सम्यक दृष्टी झाले असं होऊ शकत नाही. म्हणून सांगितलं की असं तुम्ही समजू नका की उपदेश ऐकला आणि तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, तर असं नाही. तर त्या जीवाची जर योग्यता आली असेल तर त्या उपदेशाच्या द्वारे तिथं सम्यक दर्शन होईल, आणि योग्यता आली नसेल तर तिथून तो जीव तसाच परत जाईल, ऐकणार आणि परत जाणार. जीव सम्यक दर्शन को स्वतः म्हणजे काय? त्यावेळेस ती गोष्ट घडण्याची वेळ येणं. म्हणजे आता आपल्याला म्हणजे आता आंबा पिकला, मग आज त्याची म्हणजे ती होण्याची वेळ आली, पात्रता आली तिथं, म्हणजे आपल्याला सम्यक दर्शन आता होणार आहे, तो क्षण आला. तो क्षण आला की काय म्हटले तिथं, त्या जीवाची आत्ता योग्यता आली, सम्यक दर्शन प्राप्त झालं. मग आत्ता त्या जीवाचे सम्यक दर्शन प्राप्त होण्याची योग्यता आली होती म्हणून सम्यक दर्शन प्राप्त झालं. म्हणजे ती योग्य वेळ येणं त्याला म्हटलेलं आहे योग्यता. जीव सम्यक दर्शन को स्वतः अपने में प्रकट करता है, ज्ञानी का उपदेश तो निमित्त मात्र है. म्हणजे आता केवली भगवंतांचा उपदेश अनेक जीवांनी ऐकला, पण सगळ्यांना सम्यक दर्शन का नाही झालं, तर सम्यक दर्शन स्वतःच्या योग्यतेने होणार आहे, किंवा तो जीव स्वतःमध्ये ते स्वतः प्रकट करणार आहे. तो उपदेश आपल्यामध्ये आला आणि त्या उपदेशाने सम्यक दर्शन प्राप्त केलं असं होत नाही. आणि तसं होण्यासाठी फक्त काय आहे, तर त्या ज्ञानीचा उपदेश तिथं काय झाला तर निमित्त मात्र आहे. निमित्त आहे म्हणजे आपली ती वेळ आली होती आणि बरोबर तिथं काय झालं, ते उपदेश आपल्याला मिळाला. म्हणजे उपदेश हा निमित्त रूपाने आहे आणि त्या जीवाचं सम्यक दर्शन प्राप्त होण्याची वेळ आली होती, म्हणून त्या उपादानाला, म्हणजे तसं उपादान जीवाचं होतं. उपादान म्हणजे काय, सम्यक दर्शन प्राप्त करण्याची जी शक्ती आहे जीवामध्ये, तर त्याला म्हटलंय उपादान. ते उपादान तिथं काय झालंय, जागृत झालंय, म्हणजे सम्यक दर्शन होण्याची योग्यता आली आहे, उपादान आहे. मग त्याच्यासाठी बाहेरून काय आहे, तर तिथं निमित्त हजर आहे. म्हणजे निमित्त त्यावेळेस आपल्याला तिथं ॲटोमॅटिक मिळतं. म्हणजे निमित्ताला शोधायला कुठं जावं लागत नाही. तर आपली जर वेळ आली असेल, वेळ म्हणजे आपली योग्यता आली असेल, तर निमित्त तिथं काय होतं, ॲटोमॅटिक तिथं येऊन हजर होतं. आता ह्याच्यासाठी उदाहरण म्हणजे तिर्यंच्या गतीतला प्राणी आहे सिंह, म्हणजे किती हलकी गती म्हणा, किंवा काय त्याचं त्याचे परिणाम किती क्रूर आहेत, हिंसा करून तो आयुष्यभर जगलाय, पण त्या सिंहाची काय आली आहे, आता तिथं योग्यता आली आहे, वेळ आली आहे. कशाची वेळ आली आहे, तर त्याचा उद्धार होण्याची वेळ आली आहे. ह्या संसारात आता त्याचे 10 भाव फक्त शिल्लक राहिले, म्हणजे आता त्याचा संसार संपण्याची वेळ आली आहे. मग ही सगळी योग्यता त्याच्यामध्ये आली आहे. तर तिथं निमित्त कोण मिळालं, मग आकाशातून 2 चारण वृत्तीधारी मुनी चालले होते आणि त्या मुनींना त्या सिंहाला बघून भाव झाले की ह्याला जाऊन आपण उपदेश देऊया. म्हणजे आता ते मुनी किती म्हणजे उत्कृष्ट आहेत, म्हणजे उत्कृष्ट पदधारक आहेत, किंवा सिंहाच्या मानाने त्यांचं काय आहे तर उत्कृष्ट, म्हणजे त्यांच्याकडे आपण जायला पाहिजे. ते आपल्याकडे येणं म्हणजे काय आहे तर आपलं विशेष पुण्य असल्याशिवाय ते येणार नाहीत. म्हणजे ते
भावलिंगी संत सुद्धा काय झाले, तिथं त्या सिंहाकडे येऊन उपदेश दिलाय. म्हणजे ते कोण झाले भावलिंगी संत, म्हणजे निमित्त झाले. म्हणजे मूळ कारण कुणाचं आहे, सिंहामध्ये तशी सम्यक दर्शन प्राप्त होण्याची वेळ आली होती. आणि मग हे बाहेरून निमित्त काय झालं, ॲटोमॅटिक हजर झालं. त्यांना बोलवायला कोण गेलं होतं का, त्या सिंहाला आता सम्यक दर्शनची वेळ आली आणि चला तुम्ही. किंवा त्या सिंहाला असं वाटलं का आता सम्यक दर्शन होण्याची वेळ आली आणि कोण निमित्त नाही आलं तर कसं होणार. काही नाही, सगळं ॲटोमॅटिक व्यवस्था आहे. त्याला सुद्धा माहीत नव्हतं की मला आता सम्यक दर्शन होणार आहे. तो ते हरणाला खात बसलाय, हरणाला मारले, त्याला खात बसलाय. वरून ते मुनी चालले, त्यांना भाव झाले त्या सिंहाला समजून सांगायचे. ते खाली उतरले आणि त्याला संबोधन करायला लागलं तर त्याला लगेच त्याची परिणती पण बदलली. अरे काय चाललंय माझं, हे मुनी येऊन मला उपदेश करतायत. म्हणजे त्या मुनींची भाषा पण त्याला समजली. त्याच्या डोळ्यातून अश्रू काय होत आहेत, घळ 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 अश्रू वाहत आहेत की काय करतोय आपण, मारतोय, आपलं हे कर्तव्य आहे का, आपण जीव आहोत, हे त्याला मुकाप्राणी असून सुद्धा समजलं. म्हणजे तो उपदेश सुद्धा तिथं काय झाला, त्याला ग्रहण झाला. का ग्रहण झाला, त्याची वेळ आली होती. आणि समोसरणामध्ये देव आहेत, मनुष्य आहेत, तरी पण त्यांना सम्यक दर्शन होत नाही, कारण त्यांची वेळ अजून आलेली नाही. म्हणजे आता कधी वेळ येणार आहे आपल्याला माहीत नाही. आपल्या हातात काय आहे, पुरुषार्थ आहे, प्रयत्न करणं हे आपण सोडायचं नाही. मग वेळ जेव्हा आली असेल तेव्हा ते होऊन जाईल. पण वेळ येईल तेव्हा करू, वेळ येईल तेव्हा करू असं जर म्हणत बसलो तर मग वेळ कधी येणार असं होईल. म्हणून आत्ता आपल्याला माहीत नाही आहे आपली वेळ कधी येणार आहे, काय आहे. पण आपल्याला सगळी काय झाले, सगळं अनुकूल, सगळे मिळालेले, अनुकूलता आहे, सगळं निमित्त आहे, आपल्याजवळ आपलं जीव उपादान रूपाने आहे. तर आता आपलं काय काम आहे, पुरुषार्थ करणं, प्रयत्न करणं. म्हणून एखादी गोष्ट जेव्हा घडते ना त्यावेळेस तिथं 5 गोष्टींची गरज असते. त्या 5 गोष्टी हजर असतील तरच तिथं कार्य घडून येतं. ह्या 5 गोष्टींना समवाय म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, समवाय. समवाय म्हणजे 5 गोष्टी एकत्रित येणं, गोळा होणं, त्याला समवाय म्हणतात. म्हणजे एकत्रित येणं, समवायचा अर्थ. मग ह्या 5 गोष्टी तिथं एकत्रित येतात आणि तिथं त्या कार्याची काय होते, तर कार्य घडून जातं. मग ह्या 5 गोष्टींची फक्त नावं सांगते, परत कधीतरी आपण बघूया. पहिलं आहे स्वभाव किंवा उपादान, त्याच्यानंतर दुसरं आहे पुरुषार्थ, तिसरं आहे काललब्धी, चौथा आहे भवितव्य आणि 5वं आहे निमित्त. ह्या 4 गोष्टी तर आपल्यामध्ये आहेत. म्हणजे भवितव्य किंवा स्वभाव आपला आहे, काललब्धी आपल्यामध्ये येणार आहे आणि पण निमित्त फक्त काय आहे, तर ते बाहेर असणार आहे. ते जर वेळ असेल तर ते निमित्त तिथं काय होणार आहे, ॲटोमॅटिक तिथं हजर होणार आहे. त्यामुळं आपल्या हातात निमित्त नाही आहे. 5 गोष्टी का, स्वभाव किंवा उपादान म्हटले त्याला. दुसरं आहे पुरुषार्थ, तिसरं आहे भवितव्य किंवा होणहार, चौथा आहे काललब्धी आणि 5वं आहे निमित्त. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कार्य होताना नियमाने तिथं असतातच. एक नाही आहे बाकीच्या 4 होत्या झालं, किंवा 4 नाही आहेत आणि 1 आहे तरी झालं, असं कधीही होत नाही. शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा हा मी द्रव्यदृष्टीने तीनही काळामध्ये शुद्ध शुद्ध शुद्धच आहे. माझ्या आत्मस्वरूपामध्ये परद्रव्य प्रवेश करूच शकत नाही. जाणा कर्म, रागद्वेषादी विकारी भाव, शरीर, शरीराचा सर्व परिग्रह, हे सर्व संयोगामध्ये आहे, जीवामध्ये नाहीच. या सर्वापासून हा मी जीव अत्यंत भिन्नच आहे. जाणा मी भिन्न
शरीर भिन्न. मी भिन्न कशाय भिन्न. मी भिन्न कर्म भिन्न. मी तर जीव आहे, जीवालाच जाणत आहोत. जीवच जाणत